विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय भगवान बाबा की जय विठ्ठल 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 लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका हरिजयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून या आता आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता निवविता येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केलाचे प्राणी तुगा मने मनोने व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल हरी आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू अर्थात जगद्गुरु तुकोबारायांचा तुम्हाला मला उपदेश करणारा हा 4 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला उपदेश करत असताना फार गोड उपदेश करतात। लक्ष द्या माझ्याकडे। जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला उपदेश करत असताना किती गोड उपदेश करत आहेत। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक काम करा आलिया संसारामध्ये आलात ना आता संसारामध्येच रममान होऊ नका मग उठा बर काय करा उठून वेग धारण करा उठा वेग करा बर वेग धारण केलेला आहे। संसारामध्ये आल्याच्या नंतर संसारामध्ये रममान न होता उभं राहून वेग धारण करून करायचं काय तुकोबाराय म्हटले ऐका शरण जा उदारा पांडुरंगा उदार असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे का नाही पांडुरंग परमात्म्याला शरण जा। जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं आपण उपदेश करत आहोत
पांडुरंगाचं भजन करा, पांडुरंगाला शरण जा, पण तरीही पांडुरंगाला शरण जाण्यासाठी कोणी तयार होत नाही आहे. देवाचं भजन चिंतन मनन करण्यासाठी कोणी तयार होत नाही आहे. आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे देहाच्या संबंधाने खूप आसक्ती आहे आणि दुसरं म्हणजे धनाच्या संबंधाने खूप आसक्ती आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले या दोन्हीचं वास्तव आज लक्षात ठेवा. तुम्हाला मला या दोन्हीचं वास्तव सांगितलं. काय आहे देहाचं वास्तव आणि काय आहे धनाचं वास्तव. तुकोबाराय म्हणाले या देहाचं वास्तव काय आहे. देह हे काळाचे, हा देह काळाचा आहे. बघा, आपण ज्या देहाच्या संबंधाने आसक्त होऊन परमार्थ करत नाहीत ना, तो देह आपला आहे का. नाही, तो देह काळाचा आहे. आपण ज्या धनाच्या संबंधाने आसक्त होऊन परमार्थ करत नाही आहोत ना, ते धन कोणाचं आहे. ते धन कुबेराचे. तुकोबाराय म्हटले खरं म्हणजे ना, देणारा पांडुरंग परमात्मा आहे. देता देवविता. एखादी घटना मिळत असेल, समजून घ्या देवानं दिलेली आहे. आणि एखादी घटना आपल्यापासून दूर होत असेल, नष्ट होत असेल, समजून घ्या तोच आता नष्ट करत आहे. कारण देता देवविता, नेता नेवविता. देणारा तो, घेऊन जाणारा तो. इथं मनुष्याची कुठलीच सत्ता नाही. इथं मानव केवळ निमित्ताचा धनी, अर्थात निमित्ताचा मालक आहे. त्यामुळे हा मानव जर केवळ संसार करत असेल, तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मनोने व्यर्थ गेला. पण या संसारात आल्याच्या नंतर जर परमार्थ करत असेल तर त्याचं जगणं जीवन सफल. विठाल विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड असणारा, उपदेश करणारा हा अभंग आपल्या सर्वांच्या समोर गायला. अभंगाचा नाम सरळ सरळ अर्थ देखील जो आहे तो आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. भगवत कृपेने जो वेळ आपणास प्राप्त आहे त्या वेळेमध्ये या अभंगावरती आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण त्या अगोदर थोडासा परिहार, तो म्हणजे असा. या ठिकाणी कैलासवासी हनुमंता लक्ष्मण आव्हाड यांचे प्रथम पुण्यस्मरण व त्याचबरोबर कैलासवासी ठकोबाई हनुमंता आव्हाड यांचे 13वे पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव, कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. विडाल ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते श्री नामदेव लक्ष्मण आव्हाड, त्याचबरोबर माधव हनुमंत आव्हाड, कारभारी नामदेव आव्हाड, मंदाबाई बद्रीनाथ सानप व समस्त आव्हाड परिवार, आप्तेष्ट परिवार या परिवारानं या ठिकाणी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या निमित्ताने आज सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपले गायक महाराज विजय महाराज उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर वैभव महाराज उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर त्र्यंबक मामा उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. माईक वरचे घेतो, सगळ्यांचे घेत नाही. सगळ्यांचे नावं घेत बसल्याच्या नंतर वेळ त्यामध्ये फार जाईल, बरोबर का नाही. झाले इकडच्या माईक वरचे झाले. मला वाटतं बाकी सर्व आपण समस्त ग्रामस्थ दौडीकर भजनी मंडळ उपस्थित आहात, आपणास देखील सर्वांना धन्यवाद. त्याचबरोबर मृदंग वादक मुकुंद महाराज उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद. विनेकरी, चोपदार, सिस्टीमवाले, शूटिंगवाले आणि भव्य दिव्य उपस्थितीमध्ये आपण सर्व भाविक श्रोते मंडळ, मायबाप श्रोते मंडळ सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणिपात करतो आणि मला जो वेळ प्राप्त आहे त्या वेळेमध्ये या ठिकाणी या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाल विठाल ऐका, आपल्या सर्वांच्या सेवेसाठी अभंग जो निवडलेला आहे तो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला मला उपदेश केलेला आहे. काय असतं बघा, साधू जे आहेत का नाहीत, संत जे आहेत का नाहीत, तुमच्या माझ्या हितासाठी आहेत. शोधून या आले संत हिता हित जगाचे. तुमचं माझं हित कशामध्ये आहे, तुमचं माझं अहित कशामध्ये आहे हे 100% माहिती आहे. कोणाला?
माहिती आहे साधूंना, माहिती आहे संतांना, कारण संत असतातच तुमच्या माझ्या हितासाठी. त्यामुळे एक तोलामोलाची 2-3 वाक्य लक्षात ठेवा. संतांचं चालणं तुमच्या माझ्या हितासाठी आहे, संतांचं बोलणं तुमच्या माझ्या हितासाठी आहे. सांगूच का, संतांची प्रत्येक क्रिया तुमच्या माझ्या हितासाठी आहे. संत कुठलीही क्रिया करत असतात त्या क्रियेमध्ये दडल्याला असतं केवळ आणि केवळ समाजाचं हित. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे साधूंचा जो उपदेश आहे, संतांचा जो उपदेश आहे, संतांचा उपदेश हा तुमच्या माझ्या हितासाठी आहे. आणि संत समाज, साधू समाज उपदेश करत असताना 3 प्रकारचा उपदेश करत असतो. लक्ष द्या. कोणता कोणता? पहिला आहे कर्म आणि धर्म जागृतीचा उपदेश, दुसरा आहे स्वस्वरूप जागृतीचा उपदेश, आणि तिसरा आहे उपासनेच्या संबंधाने उपदेश. विड्याला विठ्ठल संत तुम्हाला मला कर्म धर्म या संबंधाने देखील उपदेश करत असतात. असं समजायचंच नाही की संत आपल्याला फक्त टाळं वाजवायला सांगतात आणि संत आपल्याला फक्त मंदिरात बसून माळा जपायला सांगतात, असं नाही. बरं, आपली जी कर्तव्य आहेत, आपली जी कर्म आहेत का नाहीत, त्या कर्मधर्माच्या संबंधाने, कर्तव्याच्या संबंधाने देखील साधूंनी संतांनी आपल्याला अनेक ठिकाणी उपदेश केलेला आहे. असं आपल्याला चिंतन करता येतं. लक्षात घ्या, ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये किती प्रसिद्ध ओव्या आहेत. ज्यावेळेस अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे आणि मोहग्रस्त झालेला अर्जुन, त्या अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत, आणि मग त्या प्रसंगाच्या वेळेस ज्ञानोबाऱ्यांनी लिहिलेल्या ओव्या वाचा, म्हणजे कर्मधर्माचा उपदेश संत करतात की नाही आपल्या लक्षात येईल. ऐका काय म्हणतात ज्ञानोबा, तुम्ही वर्तने मुन करावे, शरीराते न पिडावे, दुरेकेही न वचावे, तीर्थासी गा योगादिके साधने, संकाश आराधने, मै जनी करा देवांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे. मग काय करावे? तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे, याला म्हणायचं कर्मधर्म जागृतीचा उपदेश. विड्याला विड्याला काय करावे? स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. लक्षात येत आहे ना मी काय बोलतोय ते? बघा, मी 350 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेलो आहे. जवळजवळ परळी वैद्यनाथ ते दौडी 350, त्याला अधिक येईल हो, पण कमी येणार नाही. त्यामुळे आता तिकडची भाषा इकडची भाषा वेगवेगळी असू शकते, म्हणून तुम्हाला विचारलेलं. बरं, कळतंय ना मी काय बोलतोय ते? माना हलवा बरं तुम्ही 11:30 वाजेपर्यंत. जो वेळ आहे ना, किती आहे वेळ? 9:30 ते 11:30, बरोबर का नाही? त्यामुळे माना हलवा, काही कळू अथवा न कळू. आणि एक काम करा ना, हे अशी जी मधात जी जागा जी शिल्लक ठेवलेली आहे ना, ती ठेवता कशाला? काय करा, तुम्ही पाठीमागे जे आहात ते पुढे पुढे या ना, म्हणजे आता नंतर जी येणारी जी श्रोते आहेत का नाहीत ती पाठीमागे बसतील, बरोबर का नाही? असं या पुढे पुढे, म्हणजे जे पाठीमागून येणार आहेत त्यांनाही जागा पाहिजे ना. त्यांना डायरेक्ट पुढे आणण्यापेक्षा ते पाठीमागे बसत राहतील, त्यांना पाठीमागे जागा ठेवा. विठ्ठल विठ्ठल धन्यवाद आहेत सर्वांना. साधू संत कर्मधर्माच्या संबंधाने देखील उपदेश करत असतात. लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. आपल्या स्वधर्माचं, आपल्या कर्तव्याचं आपण पालन केलंच पाहिजे, असा उपदेश साधू संत महात्म्यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे.
माऊलींच्या भाषेमध्ये मी चिंतन केलं. माऊली म्हणतात तुम्ही वर्त नेम एखाद्या वेळेस नाही केले तरी चालतील. ऐका, वर्त नेमून करावे. शरीराला एखाद्या वेळेस नाही त्रास दिला तरी चालेल. शरीराते न पिडावे, दुरे घेईन वचावे तीर्थासिगा. एखाद्या वेळेस दूर तीर्थयात्रेला नाही गेलात तरी चालेल. तुम्ही योगाधिके साधने, योगाधिक साधनं नाही केले तरी चालतील. हो, नाही केले तरी चालतील. पण तुमचा जो स्वधर्म आहे का नाही, तुमचं जे कर्तव्य आहे का नाही, त्याचं मात्र पालन तुम्हाला करावंच लागेल. विठ्ठल 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 असं अनेक ठिकाणी साधू संत महात्म्यांनी उपदेश केलेला आहे, असं आपल्याला चिंतन करता येईल. श्रीमद भागवताच्या महापुराणामध्ये ऐका, नारदांनी व्यास महाराजांना त्यांचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितलेला आहे. नारदांनी ज्यावेळेस व्यास महाराजांना त्यांचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला, पूर्वजन्म वृत्तांत सांगत असताना नारदांनी त्यांचं पूर्वचरित्र सांगत असताना फार गोड चरित्र सांगितलं. नारदजी म्हणाले, व्यास महाराज ऐका, मी कोण होतो पूर्वजन्मामध्ये. अहम पुरातीत भवे बोहम मुने दास्यासु कश्याश्चन वेदवादिनाम. मी दासीचा पुत्र होतो, रामदास नाव होतं. दासीचा पुत्र रामदास नाव, आणि योगायोगाने चातुर्मास ऐकला. आता जसं तुम्ही कीर्तन ऐकत आहात ना, नारदजी म्हणाले रामदास असताना पूर्वजन्मामध्ये योगायोगाने चातुर्मास सुरू झाला, आणि चातुर्मासामध्ये भगवंताच्या कथा कर्णपुटावरती पडू लागल्या. आणि भगवंताच्या कथा कर्णपुटावरती पडल्याच्या नंतर असं वाटलं की मला देवाची प्राप्ती झाली पाहिजे, देवाला प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि चातुर्मास पूर्ण झाल्याच्या नंतर ती साधुसंत महात्मे त्यांच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी ज्यावेळेस निघाले, त्यावेळेस रामदासांनी पाय पकडले. महाराज मलाही तुमच्यासोबत येऊ द्या. साधुसंत महात्म्यांनी विचारलं, का रे रामदासा, काय येणार आहेस तू आमच्यासोबत? तुम्ही चातुर्मासामध्ये जो भगवंत सांगितला का नाही, तो भगवंत प्राप्त करण्यासाठी मी तुमच्यासोबत येणार आहे. आणि मग त्यावेळेस त्या साधूंनी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये रामदासाला उपदेश केला. रामदासा, तुझा भाव फार चांगला आहे, तू आमच्यासोबत भगवंताला प्राप्त करण्यासाठी येणार आहेस हे खरंय, पण हे करत असताना तुझं जे कर्तव्य आहे, तुझा जो धर्म आहे, तो धर्म मात्र तू विसरून जाऊ नकोस. तुझं कर्तव्य आहे तुझ्या आई वडिलांची तू सेवा केली पाहिजे. तुझा पुत्र धर्म आहे की तुझ्या आईची तू सेवा केली पाहिजे. तुझी आई या आश्रमामध्ये आहे, त्यामुळे पुत्र धर्म, पुत्र कर्तव्य आहे की त्यानं जिवंत असताना आई वडिलांची सेवा करावी. ऐका थोडंसं पुढे, जिवंत असतानाच आई वडिलांची सेवा करावी असं नाही. पुत्र धर्म, पुत्र कर्तव्य आहे हे साधूंनी संतांनी शास्त्रानं तुम्हाला मला उपदेश केलेला आहे. जिवंत असतानाच सेवा केली पाहिजे असं नाही. त्यानंतर पुढे ऐका, आपले आई वडील गेल्याच्या नंतर पिंडदान पाडला पाहिजे. बर, पिंडदान दिला पाहिजे. बर, आणि त्यानंतर ज्या तिथीला आपले आई वडील गेलेत का नाहीत, त्या तिथीला ज्ञानदान, अन्नदान, मृत आहे, बुरी भोजनार, या 3 गोष्टी केल्या पाहिजेत. हा पुत्र धर्म आहे, हे पुत्र कर्तव्य आहे, आणि याचा देखील उपदेश साधूंनी संतांनी शास्त्रानं दिलेला आहे. विठाल विठाल याला कर्म धर्म जागृतीचा उपदेश म्हणा की. ऐका, काय केलं पाहिजे? आई वडील असताना सेवा करावी. बघा, कार्यक्रम त्या अनुषंगानं आहे म्हणून बोलतोय, लक्ष द्या माझ्याकडे. या ठिकाणी हनुमंत दादांचा हा वर्षश्राद्धाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर श्री ठकूबाई यांचा देखील हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, त्या निमित्ताने कीर्तन आहे ना, म्हणून थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या. ऐका, मुलांचा धर्म आहे, पुत्राचा धर्म आहे काय, जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत सेवा करावी. आता सेवा करावी म्हणजे काय करावं बरं का? बरं दादा, परळीवरून मी असं सांगण्यासाठी इथं आलो नाही की 24 तास मायबापांच्या हात आणि पाय दाबत बसा. हा, नाही तर सेवा करा सेवा करा म्हणजे तुम्हाला वाटेल 24 तास मायबापाच्या हात आणि पाय दाबत बसायचे का? ऐका, 24 तास त्यांचे हात आणि पाय नाही दाबले तरी चालतील, फक्त त्यांचे गळे दाबू नका. कळायलंय का? हो, सध्याची परिस्थिती एवढी भयंकर आहे महाराज, गळे दाबणाऱ्यांची संख्या जास्त वाढत चाललेली आहे. त्यामुळे 24 तास त्यांचे हात आणि पाय नाही दाबले तरी चालतील बरं का सोबदार, पण त्यांचे गळे मात्र अलीकडच्या काळामध्ये दाबणाऱ्यांची संख्या जास्त होत असल्यामुळे त्यांचे गळे दाबू नका.
सेवा करा. ऐका, एवढी सेवा करा. आई वडील जिवंत असताना त्यांना वाटलं पाहिजे धन्य झालो आम्ही, ज्यांच्यासाठी राब राब राबलो, ज्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र धडपड तळमळ करून हा संसार उभा केला, ती लेकरं आमची सज्जन निघाली. सेवा करा महाराज, त्यांना बरं वाटावं असं जीवन जगा. सेवा करा. ऐका, जीवतो वाक्य करणार. जिवंत असताना जेवढी आई वडिलांची सेवा करता येईल ना तेवढी केली पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, हीच मानवी जीवनाची कृतज्ञता आहे. लक्ष द्या माझ्याकडे, हा मानवी जीवनाचा कृतज्ञता भाव आहे. ऐका, जे आई वडिलांची सेवा करत असतात ना त्यांचा फार मोठा महिमा गायला जातो, आणि जे आई वडिलांची सेवा करत नाहीत ना त्यांची फार मोठी निंदता केली जाते. विठ्ठल विठ्ठल. मला एक प्रसंग आठवतोय. एकदा काय झालं बघा, एक चांडाळीण होती. चांडाळीण कळते ना तुम्हाला? हो, नको ते भक्षण करणारी. ऐका, चांडाळीण होती. तिनं काय केलं माहितीये का, मसनवाट्याच्या शेजारी, मसनवाटा कळतो ना त्याला आपल्याकडे काय म्हणतात बघा, समशान भूमी. एवढं नाव चांगलं आहे ना महाराज. काय समशान, जिथं कोणीही जा, शान एकसारखीच, कोणीही जा, नावच किती गोड ठेवले, समशान. राजा गेला तरी समशान. ऐका, हो, एखादा झोपडीतला राहणारा गेला तरी समशान, बंगल्यातला राहणारा गेला तरी समशान. अशा भूमीच्या ठिकाणी ती चांडाळीण बसलेली होती. लक्ष द्या माझ्याकडे. आणि काय करू लागले ती चांडाळीण, त्या ठिकाणी बसून तिने एक महाराज गोड असं बहुगुणी, आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतात भुगुण. हो, त्याचं खरं नाव आहे बहुगुणी. तिने एक भुगुण म्हणा की पातेलं म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, तिनं ते गोळा केलेलं आहे. आणि ते जे बहुगुणी आहे का नाही, ते जे भुगुण आहे का नाही, कोणतं होतं, हे मराठवाडी शब्द आहे. कोणतं होतं ऐका, माणसाची कवटी. बरं, त्या कवटीमध्ये तिनं पाणी टाकलेलं आहे. पाणी कुठलं टाकलं होतं ऐकताय का? लक्ष द्या माझ्याकडं. तिनं पाणी टाकलं होतं पहिल्या धारेचं. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. अर्थात दारू, आपण नाव पण घ्यायला नाही पाहिजे. हा, असं त्या कवटीमध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ऐका, तिला भाजी तयार करायची आहे. भाजी कशाची तयार करू लागली ऐका, अतिशय नीच भाजी आहे ती, कुत्र्याच्या मांसाची. चला ठीक आहे. हा, ऐका, तिनं अग्नी कुठला आणलेला आहे माहिती आहे का? त्या स्मशानभूमीमध्ये. आता अग्नीला काय कमतरता आहे का? तिथलेच लाकडं उचललेत आणि तिथलेच लाकडं उचलून त्या कवटीखाली अर्थात तिथं ते भाजी तयार करण्यासाठी तिची तयारी सुरू आहे. ऐका, लक्ष द्या माझ्याकडं. पाणी आपल्याला कळालं. ऐका, भाजीसाठी कशाची भाजी तेही आपल्याला कळालं. आता त्या ठिकाणी जे ते पातेलं आहे तेही आपल्याला कळालं. अग्नी पेटवलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये तिनं काय केलं माहिती आहे का? पायातलं वाहन काढलं. पायातलं वाहन म्हणजे चपला, आणि झाकण म्हणून ते तिथं ठेवलेलं आहे. आणि हे सगळं दृश्य बघितलं एका साधूला फार मोठं आश्चर्य वाटलं. साधू विचार करू लागले, एवढे अमंगल पदार्थ आणि एवढ्या अमंगल पदार्थांना कसं व्यवस्थित झाकून ठेवलंय बघा. त्यामुळे साधू जवळ आले आणि त्या चांडाळीनेला हात जोडून म्हणू लागले, आई साहेब, तुम्ही हे काय करताय हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. तुम्ही भाजी कशाची करताय मला कळालं. त्यामध्ये तुम्ही पाणी कुठलं टाकलं आहे तेही मला कळालं. त्यासाठी तुम्ही अग्नी कुठला वापरलेला आहे तेही मला कळालं. फक्त एकच क्रिया जरा थोडीशी प्रश्न निर्माण करत आहे. एवढे तुमचे सगळे अमंगल पदार्थ आणि ते अमंगल पदार्थ तुम्ही झाकले का? त्याचं उत्तर फक्त मला तेवढं द्या. बाकी मला कुठल्याच संबंधाने प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यावेळेस ती चांडाळीण काय म्हणाली ऐका दौडीकर, ती चांडाळीण म्हणाली, त्याचं असं आहे, हे जरी अमंगल पदार्थ असले तरी झाकले पाहिजेत. का? कोणाची नजर लागली तर? कळतंय का? बघा, नको ते पदार्थ आहेत, त्यामध्ये नको ते पाणी टाकलेलं आहे, नको ते पातेलं आहे, नको तो अग्नी आहे, आणि एवढ्या सगळ्या गोष्टींना नजर लागू नये म्हणून तिनं पायातलं वाहन झाकण म्हणून ठेवलेलं आहे. साधूला आश्चर्य वाटलं. साधू म्हणले, काय बोलताय तुम्ही? एवढ्या अमंगल पदार्थांना नजर लागेल का? चांगल्या पदार्थांना नजर लागे ना, आणि एवढ्या अमंगल पदार्थांना नजर लागत असते. असा आहे का कोणीतरी या पृथ्वीवरती की एवढ्या अमंगल पदार्थांना नजर लागेल? त्यावेळेस त्या चांडाळींनं उत्तर दिलं, महाराज, या पृथ्वीवरती असा एक व्यक्ती आहे, त्याची जर नजर
एवढ्या अमंगल पदार्थांवरती पडली 100% या अमंगल पदार्थांना देखील नजर लागणार. आणि मग महाराजांनी विचारलं कोण आहे तो व्यक्ती, आणि मग सांगितलं त्या महिलेनं, ऐका महाराज, जो माता पित्याच्या उदरी जन्म घेऊन आपल्या माता पित्याची सेवा करत नाही असा व्यक्ती जर इथं आला आणि त्यानं जर कदाचित हे पदार्थ जर बघितले तर 100% या पदार्थांना नजर लागणार. म्हणून मी झाकण ठेवलंय. विठाल विठाल त्यामुळे संतांनी शास्त्रानं तुम्हाला मला आदेश दिलेला आहे. कर्मधर्माचा उपदेश करत असताना उपदेश केलेला आहे. काय करा असताना मायबापाची सेवा करा. जीवतो वाक्य करणात. त्यानंतर गयायाम पिंडदानश्च. मग नंतर काय करा, पिंडदान द्या. बर त्यानंतर काय करा, ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला ज्ञानदान अन्नदान करा. मृत आहे भुरी भोजनात. खरं सांगू का तुम्हाला, हे जर केलं ना तरच बरं वाटत असतो कोणाला, आपल्या पितरांना. हे जर केलं ना तरच बरं वाटत असतो कोणाला, आपल्या आई वडिलांना. असताना सेवा, गेल्याच्या नंतर पिंडदान, आणि ज्या तिथीला गेलेत त्या तिथीला मग श्राद्धाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ज्ञानदान अन्नदान हे केलं तर त्यांना बरं वाटतं. नाही तर तुकोबाराय म्हटले त्यांना काय वाटतं माहिती आहे का, जर त्यांची सेवा झाली नाही, पिंडदान जर दिला नाही, त्यांच्या नावाने ज्ञानदान अन्नदान जर केलं नाही तर काय होतं माहिती आहे का, त्यांना राग येतो, ते चिडतात आणि चिडल्याच्या नंतर ते शाप देतात, ते बोलायला लागतात. काय आहा कटा वंशदुराचार्य पुत्र झाला, वंशदुराचार्य पुत्र झाला, वंशदुराचार्य पुत्र झाला, वंशदुराचार्य पुत्र झाला. त्याचे करीत पितरा, करीत पितरा, त्याचे करीत वंशदुराचार्य पुत्र झाला, वंशदुराचार्य पुत्र झाला, वंशदुराचार्य पुत्र झाला, वंशदुराचार्य पुत्र झाला, पुत्र झाला, वंशदुराचार्य झाला. संतांनी केलेलं चिंतन आहे. धन्यवाद महाराज. आहा कटा त्याची करीती पितर. ते पितर म्हणत असतात, अरे बापरे आमच्या कुळात याचा जन्म झाला पण काय उपयोगाचा नाही ठरला याचा जन्म. वंशी दुराचारी पुत्र झाला. आमच्या वंशामध्ये दुराचारी पुत्र हा झालेला आहे. खरं सांगू का तुम्हाला, कोणाचाही तळतळाट, कोणाचाही शाप परवडला, पण आपल्या पितरांचा, आपल्या पूर्वजांचा शाप हा कधीच परवडत नसतो. लक्षात घ्या. त्यांनी जर शाप दिला ना, जीवनाला कधीच सुख लाभत नाही. आणि त्यांनी जर कृपा केली, त्यांनी जर आशीर्वाद दिला, जीवनाला कधीच दुःख लाभत नाही. कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, काय केलं पाहिजे, असताना सेवा केली पाहिजे मायबापाची. गेल्याच्या नंतर पिंडदान, आणि त्यानंतर ज्या तिथीला गेले त्या तिथीला ज्ञानदान अन्नदान. अशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. यासाठी पुन्हा एकदा आव्हाड परिवार व सर्व आप्तेष्टांना खूप खूप धन्यवाद देतो. खरं सांगू का महाराज, या जगाच्या पाठीवरती अशी संस्कृती फक्त तुमची माझीच आहे. अर्थात
आपल्या हिंदूंची आहे. या जगाच्या पाठीवरती अशी संस्कृती दुसरीकडे कोठेच शोधून सापडायची नाही. ऐका काय झालं होतं, मला एक प्रसंग आठवतोय, तेवढा प्रसंग सांगतो आणि या विषयाला थांबवण्याचा प्रयत्न करतो. एकदा काय झालं माहिती आहे का, या भारत भूमीचा परकीय आक्रमण केलेले पण आता होतेच, ते राजे झालेले होते. दिल्लीच्या तख्तावरती बसलेला होता, ज्याचं नाव होतं शहाजहान आणि त्याचं एक पोरगं होतं महाराज, त्याचं नाव होतं औरंग्या. मी त्याला ते दुसरं नाव वगैरे काय घेत बसत नाही. हां, त्याचं नाव होतं औरंग्या. आणि ऐका दौडीकर, काय झालं माहिती आहे का, तख्तासाठी काय केलं माहिती आहे का, त्या औरंग्यानं त्याच्या बापाला अर्थात शहाजहानला कारागृहामध्ये टाकलं. आणि ज्या वेळेस त्यानं शहाजहानला कारागृहामध्ये टाकलं का नाही, असे कडक उन्हाळ्याचे दिवस, कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किती पाण्याची आवश्यकता असते, किती भोजनाची आवश्यकता असते, जाणू शकतो आपण, अनुभवू शकतो आपण. आणि अशा कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो शहाजहान पाण्यासाठी तडपडत असायचा, तो शहाजहान भोजनासाठी तडपडत असायचा. आणि तडफडणारा शहाजहान रडत रडत त्या औरंग्याला पत्र लिहितो. मला फक्त ते पत्र सांगायचे, सगळा मुद्दा वाढवायचा नाही, सगळा इतिहास तुम्हाला सांगायचा नाही. ऐका दौडीकर, तो शहाजहान औरंगजेबाला पत्र लिहितोय आणि त्या पत्रामध्ये शहाजहान काय म्हणतो माहिती आहे का, अरे औरंग्या, आपण ज्या भूमीवरती राज्य करत आहोत का नाही, ती भूमी म्हणजे फार श्रेष्ठ भूमी आहे रे, ती भूमी म्हणजे फार दिव्य भूमी आहे रे. साधू ऋषी संत शास्त्र ज्या भूमीमध्ये प्रगट झाले का नाही, ती भूमी ही भारत भूमी आहे. त्या भारत भूमीवरती आपण राज्य करतोय आणि त्या भारत भूमीमध्ये एक धर्म आहे हिंदू धर्म नावाचा. त्या हिंदू धर्मियांकडे जरा लक्ष दे. अरे त्यांचे आई वडील असताना ते त्यांच्या आई वडिलांची सेवा करतातच, याच्यात काय नवलय, पण त्यांचे आई वडील गेल्याच्या नंतर देखील ते श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या आई वडिलांसाठी दान धर्म करत असतात. जिवंत असताना भोजन देतात, पण गेल्याच्या नंतर देखील त्यांच्या नावाने ज्ञानदान अन्नदान केल्याशिवाय राहत नाहीत. औरंग्या, एक ते हिंदू धर्मीय वासी आहेत आणि एक आपण आहोत. तुझा बाप जिवंत असताना या कारागृहामध्ये पाण्यासाठी तडफडतोय, या कारागृहामध्ये भोजनासाठी तडफडतोय. धन्य आहेत ते हिंदू लोक, अरे गेल्याच्या नंतर देखील ज्ञानदान अन्नदान करत असतात. विठाल विठाल केलं पाहिजे पुरुषासी पर्वकाळ, जोडे जन्मात एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ धर्माची पवित्र अशी वेळ सांगितलेली आहे. माऊली म्हणतात ना ज्ञानेश्वरमध्ये, आणि सोमसूर्य ग्रहणे येऊनी करविती पारवणे, का माता पिता मरणे अंकित जे दिन. त्यामुळे ऐका, संत साधू तुम्हाला मला उपदेश करत असताना कर्मधर्माच्या संबंधाने, आपल्या कर्तव्याच्या संबंधाने देखील उपदेश करत असतात. चला ठीक आहे, यानंतर पुढे ऐका, संत साधू तुम्हाला मला उपदेश करत असताना स्वस्वरूपाच्या संबंधाने देखील उपदेश करत असतात. आपण कोण आहोत स्वस्वरूपाच्या संबंधाने, कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं आपल्याला. काय सांगितलं? स्वस्वरूपाच्या संबंधाने उपदेश करत असताना ऐकायलात ना तुम्ही? हा हो म्हणत चला ऐका. काय सांगितलं स्वरूपाच्या संबंधाने? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हा स्वस्वरूपाचा उपदेश आहे का नाही? जसा वेदानं तुम्हाला मला स्वस्वरूपाचा उपदेश करत असताना उपदेश केला, काय अहम ब्रह्मास्मी, तसाच संतांनी उपदेश केला, मी वासुदेव तत्वता. वेदांनी स्वस्वरूपाच्या संबंधाने उपदेश केला, काय प्रज्ञानाम ब्रह्म, तसाच साधूंनी संतांनी उपदेश केला. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. अर्थात संत कर्मधर्माच्या संबंधाने उपदेश करतात, अर्थात संत स्वरूपाच्या संबंधाने उपदेश करतात. आणि महत्वाचं म्हणजे संत साधू तुम्हाला मला उपासनेच्या संबंधाने उपदेश करतात. उपासनेच्या संबंधाने उपदेश करत असताना काय सांगत असतात? उपासनेच्या संबंधाने उपदेश करत असताना एवढंच सांगत असतात की आपण देवाचं भजन करावं, आपण देवाचं चिंतन करावं, आपण देवाला शरण जावं. आणि असाच उपासनेचा उपदेश या अभंगामध्ये तुकोबरायांनी केलाय. अभंगाच्या आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग करा, आलिया संसारा उठावे ग
शरण जाऊ दारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे वा धन्यवाद. गोड असा जगद्गुरु तुकोबारांनी उपासनेच्या संबंधाने उपदेश करत असताना तुम्हाला मला उपदेश केलेला आहे. काय तुकोबाराय बोलतात, आलिया संसारा उठा वेग करा. तुकोबाराय म्हटले आलिया संसारा. कुठं आलिया संसारा? विड्याला विड्याला ज्या संसारामध्ये आपण आहोत ना, तो संसार लय सुखाचा आहे. बरोबर का नाही दौडीकर? कसं आहे संसार? अहो कुठेही जाओ, संसार फक्त दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हो, संसारामध्ये प्रत्येकाला पाहिजे काय? सुख. पण मिळाले का? कोणालाच भेटना. याला वाटतंय त्याचं लय बरे, त्याला वाटतंय त्याचं लय बरोबर. बरोबर आहे का नाही? पखवाज वादकाला वाटतंय कीर्तनकार महाराजाचं लय बरे. बरोबर का नाही? कीर्तनकाराला वाटतंय गायकांचं फार बरे, आपलं आपलं बोलतो, बाकी श्रोते मंडळींचं बोलत नाही. पखवाजाला वाटतंय कीर्तनकाराचं बरं, कीर्तनकाराला वाटतंय गायकाचं बरं, आणि सध्या आम्हा सगळ्यांना वाटायला शूटिंगवाल्यांचं बरं. बरोबर का नाही? हे असं वाटतंच फक्त बरं का संसारामध्ये. याला वाटतं त्याचं बरं, त्याला वाटतं त्याचं बरं, पण संसारात नसतो कोणाचंच खरं. कारण हा संसार आहे फक्त दुःखासाठी. विठाल विठाल अनिक दुःखे सांगू किती, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण मुठती, भय काप चित्ती भरडासे, नसाय पाषाण फुटती, भय काप चित्ती भरडासे, भरडासे. गोड प्रमाण. काय महाराज? अनेक दुःखे सांगू किती, सांगू किती. हो, किती सांगायचे दुःख. या संसारामध्ये दुःखाशिवाय नाहीच आहे. काही तर सांगायचं काय? इथं दुःखच आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबीन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी. थोडं थोडं दुःख प्रत्येकाच्या नशिबाला आहे म्हणजे आहे. कोणी तन दुखी आहे, कोणी मन दुखी आहे, कोणी धनबीन रहत उदास. याची कारण सांगतो महाराज. कारण काय आहे? का संसारामध्ये जीव दुःखी आहे तेवढं बोलतो, फार विषय लांबवत नाही. आपण सगळी जाणकार श्रोते मंडळी आहात, खूप जणांना श्रवण केलेलं आहे, तुम्ही ऐका. याचं कारण असं आहे, आध्यात्मिक नावाचा ताप या संसारामध्ये जीवाच्या पाठीमागे आहे. एक आदिदैविक नावाचा ताप या संसारामध्ये जीवाच्या पाठीमागे आहे, आणि आदि भौतिक नावाचा ताप या संसारामध्ये जीवाच्या पाठीमागे आहे. विठ्ठल विठ्ठल आध्यात्मिक नावाचा ताप याला म्हणायचं कोई तन दुखी. आध्यात्मिक नावाचा ताप म्हणजे काय? देहे प्रगती रोग व्याधी, तेने आहाळिली तापे बुद्धी, लोळेन पुरे दुःखामध्ये आध्यात्मिक त्रिशुद्धी बोलेला तो ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे देहामध्ये एखादी व्याधी प्रगट होणे. या संसारामध्ये हा आध्यात्मिक ताप आहे का नाही? प्रत्येक जीवाच्या पाठीमागं. मला सांगा ना, या संसारामध्ये असं आहे का कोणी की देहाला व्याधीच होत नाही? असं आहे का कोणी? अहो साध पडसं तरी येणार की नाही? पडसं कळतं ना तुम्हाला? जाऊ द्या, पडसं नसेल कळत तो खोकला कळतो का नाही? खोकला तरी येणार की नाही? याला म्हणायचं संसारामध्ये जीवाच्या पाठीमागं आहे आध्यात्मिक नावाचा ताप, देहे प्रगती रोग व्याधी. त्यामुळे संसारामध्ये जीव दुःखी आहे. बर, आणखीन दुसरा आहे का? या संसारामध्ये दुसरा ताप आहे आदि भौतिक नावाचा ताप. आदि भौतिक नावाचा ताप म्हणजे काय? भूते उपद्रव दिदला. भूते उपद्रव दिदला म्हणजे
लोकांनी दिलेला त्रास, बरोबर, शत्रूनं दिलेला त्रास, साप चावणे, विंचू चावणे, हे कळतच नसेल तर कुत्रा चावणे, बरोबर का नाही, याला म्हणायचं भौतिक ताप, भोवते, उपद्रव व दिदला. संसारामध्ये जीवाच्या पाठीमागे आहे कोणाचा न कोणाचा त्रास आहेच बघा प्रत्येकाच्या नशिबाला. बर चला ठीक आहे, त्यामुळे कोही मनोदुखी. चला आता तिसरा जो ताप आहे का नाही तो आहे आदिदैविक नावाचा ताप. आदिदैविक नावाचा ताप कधी प्राप्त होत असतो? एखाद्या वेळेस महाभयंकर असा दुष्काळ पडला की याला म्हणायचं आदिदैविक नावाचा ताप. राजकीय लुटीला झाला, कष्टी, एखाद्या वेळेस खूपच सारा पाऊस पडला, हा आदिदैविक ताप आहे. एखाद्या वेळेस पाऊसच नाही पडला, हा आदिदैविक ताप आहे. एखाद्या वेळेस आपलं सगळं व्यवस्थित सुरू असताना डिझेल पेट्रोल अचानक पंपावरती भेटूच नये, हा देखील आदिदैविक तापच आहे का नाही महाराज? संसारामध्ये हे सगळे तापच आहेत हो. त्यामुळे इथं प्रत्येक जण दुःखाने जीवन व्यतीत करत असतो. विढाला विढाला म्हणून हा संसार दुःखाचा आहे. आणखीन बोलूच का संसार का दुःखाचा आहे? तुम्ही ऐकायलात म्हणून बोलतो. नुसते आध्यात्मिक आणि दैविक आणि भौतिक हे तापच जीवाच्या पाठीमागे लागलेले आहेत असं नाही. त्याच्या पुढचं चिंतन आहे का, जीवाच्या पाठीमागे संसारामध्ये काम, क्रोध, लोभ, दंभ, मोह, मत्सर नावाचे विकार देखील लागलेले आहेत. आणि हे विकार एवढे भयंकर आहेत महाराज, माणसाला कधी या संसारामध्ये सुखी होऊच देत नाही आहे. फार भयंकर आहेत. काम नावाचा एकच घ्या की सगळ्याचं चिंतन करतच बसू नका. पहिल्यांदा एकाच्याच संबंधाने बोला, त्याचाही अर्थ फक्त एकच घेत जाऊ नका. काम याचा अर्थ कामना देखील होत असतो. ऐका, ही कामना तर एवढी खतरनाक आहे, संसारामध्ये जीवाच्या पाठीमागे लागलेली आहे. एक पूर्ण झाली की दुसरी तयार, दुसरी पूर्ण झाली की तिसरी तयार, तिसरी पूर्ण झाली की पाचवी तयार. कामना बघा तुम्ही, पहिल्यांदा वाटतं आपल्याकडे लाख रुपये असावेत, बरोबर का नाही? लाख आल्याच्या नंतर पुन्हा वाटतं आता कोटी असावेत. कोटी आल्यासाठी मला सांगून ठेवलेलं होतं, जोपर्यंत कावळा नैवेद्य भक्षण करणार नाही तोपर्यंत तुमचं प्रवचन थांबवायचं नाही. ऐका, सांगून ठेवलं. म्हटलं काय अडचण नाही, आता आम्हाला काय, पैसे तुम्ही देणार म्हटल्याच्या नंतर तुम्ही जे सांगाल ते ऐकावंच लागतं. म्हटलं काही अडचण नाही, सुरू आमचं प्रवचन. प्रवचन सुरू झालं. दौडीकर 1 तास कावळा आलाच नाही, प्रवचन थांबलंच नाही. 2 तास कावळा काय येईना, प्रवचन काय थांबेना. बरं, आता ते प्रवचनाचं अवघड असते. कीर्तनाचं कसं जरा सोपं असते. कीर्तनामध्ये गायक मंडळी, कीर्तनामध्ये वादक मंडळी, एखाद्या वेळेस प्रमाण वगैरे होत असतात, त्याच्यामध्ये वेळ जात असतो. पण प्रवचनाला नुसतं बोलावंच लागतं ना. 2 तास झाले बोलायलोय, कावळा काय येईना, प्रवचन काय थांबेना. शेवटी तिथं समोर एक जाणकार व्यक्ती बसलेला होता. त्यानं ओळखलं, म्हटला महाराज परेशान झालेले दिसायलेत, आता प्रवचन थांबावा अशी महाराजाची अपेक्षा आहे, पण प्रवचन काही थांबत नाही, आपणच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मग तो व्यक्ती मला इशाऱ्यानं म्हणाला, महाराज प्रवचन थांबवायचं का? मी म्हणलो हो ना, 2.5 तास झाले ना, आता किती वेळ बोलू, भांडवल संपण्याची वेळ आली ना, थांबण्याचीच इच्छा आहे ना. तो म्हटला फक्त एकच काम करा, खिशामध्ये करकरीत तुमच्या नोटा असतील ना? मी म्हटलं आहेत ना. त्यातली फक्त 500ची नोट माझ्याकडे द्या. मी म्हटलं 500 रुपयात प्रवचन थांबणार, कावळा येणार? तो म्हटला द्या तर खरं. आणि 500 रुपये मी त्याला दिले. दिल्याबरोबर त्यानं ते फोटोच्या समोर ठेवले आणि दौडीकर 10 कावळे पळत आले बघा. 10 कावळे. 2.5 तास प्रवचन केलं होतं मी. काम, क्रोध, माया, संसार, भगवंत, संत असं सर्व चिंतन केलं, पण एक कावळा नैवेद्य भक्षण करायला आला नाही. आणि जसे त्यानं 500 रुपये ठेवल्याबरोबर 10 कावळे आले, प्रवचन थांबलं. खूप आनंद झाला मला. कडकडून मी मिठी मारली त्या व्यक्तीला आणि त्यांना म्हटलं हे कसं जमलं हो तुम्हाला, सांगा बरं एवढ्या पैशामध्ये? ते म्हणले महाराज त्याचं कारण असं आहे, तुम्ही ज्याच्या 10व्याच्या निमित्ताने प्रवचन करत होतात की नाही, तो कोण होता तुम्हाला माहिती आहे का? मी म्हणलो कोण? तो म्हणला तलाठी. इथं नाही ना कोणी? नाही, हा बस, हा मग काही अडचण नाही. हा, तो तलाठी असल्यामुळे पैसा बघितल्याशिवाय कामच झालं नाही. अर्थात तो गेलाय, त्याचा प्रवास पृथ्वीवरचा थांबलाय, पण त्याची जी आशा आहे, त्याची जी काम, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यत्न नाही केला, क्षणयक मुक्ती यत्न नाही केला, हितता दीक्षा क्षीण पावला, माया दृष्टीला जीव माझा,
सहित नेनात कोणी माझे सहित नेनात कोणी माया रे तिला तिला रे सोयीने नक्की कोणी माझे सहित जन्म वाया जातो पण संसारामध्ये सुख मिळत नाही का? अहो हे तीन ताप पाठीमागे लागलेत, हे विकार पाठीमागे लागलेत. त्यामुळे अशा संसारामध्ये रममान होण्यापेक्षा तुकोबाराय म्हणले आले या संसारा काय करा उठा वेग. बर उठा वेग धारण करा आणि वेग धारण करून काय करा शरण जा उदारा पांडुरंगा. उदार असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे का नाही, पांडुरंग परमात्म्याला शरण जा. वेळ माझ्याकडे खूप कमी आहे महाराज, ऐका मला 11:30च्या अलीकडे थांबायचं आहे, त्यामुळे फार विस्तार करता येणार नाही. पण एक प्रसंग सांगतो, माझा देव जेवढं उदार आहे का नाही तेवढं उदार तत्व आपल्याला दुसरं कोणतंच आणि कुठलंच शोधून सापडायचं नाही. दौडीकर माझ्याकडे लक्ष द्या, माझा देव फार उदार आहे महाराज. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. किती उदार आहे देव. देतान मनसे पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पावित्र की वैरिया ही दिदले. किती उदार आहे देव. एक प्रसंग आठवतोय मला, तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्यू सौरसू केला पुतने. एक पुतना नावाची राक्षसन आली होती महाराज माझ्या देवाला मारण्यासाठी. देवाचं औदार्य सांगतोय बरं तुम्हाला, लक्ष द्या माझ्याकडे. पुतना नावाची राक्षसीन ज्यावेळेस देवाला मारण्यासाठी आली ना, काय केलं माहितीये का देवानं? या पुतना नावाच्या राक्षसीनेला सायुज्य नावाचा मोक्ष दिला. आणि ज्यावेळेस पुतना नावाच्या राक्षसीनेला देवानं सायुज्य नावाचा मोक्ष दिला का नाही, सर्वांना आश्चर्य वाटलं, नवल वाटलं सर्वांना. काही भक्त देवाकडे भांडण्यासाठी गेले, देवाला भांडू लागले, देवा काय केलं हे तुम्ही? तुम्हाला सायुज्य नावाचा मोक्ष देण्याची इच्छाच होती, एक काम करायचं ना, किलोचे टाळं वाजवून वाजवून आमच्या भजन्यांनी छटाकावर आणले, त्यांना देऊन टाकायला पाहिजे होता ना. तुम्ही सायुज्य नावाचा मोक्ष तुम्ही कोणाला दिलात? सायुज्य नावाचा मोक्ष जी पुतना दीन आणि दुर्बळाची लेकरं मारणारी आहे त्या पुतनेला. तुम्ही सायुज्य नावाचा मोक्ष कोणाला दिलात? ज्या पुतनेनं तिच्या जीवनामध्ये एकही चांगलं कार्य केलं नाही त्या पुतनेला. काय म्हटले माहितीये का देव या भक्त मंडळींना? ऐका देवाची उदारता सांगतोय मी तुम्हाला. देव म्हटले खरंय रे, खरंय तुमचं. ज्यावेळेस ही पुतना माझ्याकडे आली का नाही, देव म्हणतात त्यावेळेस मलाही माहिती होतं या पुतनेनं दीन आणि दुर्बळाची लेकरं मारलेली आहेत. लक्ष द्या माझ्याकडे. देव म्हणतात मला माहिती होतं या पुतनेने दीन आणि दुर्बळाची लेकरं मारलेत. देव म्हणतात मला माहिती होतं या पुतनेचा आहार चांगला नाही. देव म्हणतात मला माहिती होतं या पुतनेचा विचार चांगला नाही. देव म्हणतात मला माहिती होतं या पुतनेचं कुठलंच कर्म चांगलं नाही. पण घटना अशी घडली की पुतना माझ्याकडे आली, या पुतनेनं मला मांडीवरती घेतलं आणि स्तनपान करविण्याच्या निमित्ताने या पुतनेनं मला हृदयाला लावलं. आणि जसं देव म्हणतात या पुतनेनं मला हृदयाला लावलं, माझ्या मनात एकच विचार आला, या त्रैलोक्यामध्ये खूप सारे लोक आहेत, कोणी हृदयाला लावले पैशाला, कोणी हृदयाला लावले स्त्रीला, कोणी हृदयाला लावले पुत्राला, पण ही पुतना कशी का असेना या पुतनेनं हृदयाला लावलं ना मला. देव म्हटले मग जी सदगती मी सनकादिकांना देणार, जी सदगती मी माझ्या मैयाला देणार, तीच सदगती या पुतनेला प्रदान करणार. आणि प्रदान केली. खरं सांगा महाराज अशी उदार आता कोणी दुसरे आपल्याला शोधून सापडतील का? त्यामुळे उदार तो हरी, अर्थात माझे भगवंत फार उदार आहेत. आणि आपण ज्या संसारामध्ये आहोत का नाही तो संसार फार दुःखाचा आहे. एक ओवी देतो आणि या विषयाला थांबवतो. माऊली म्हणतात बघा ज्ञानेश्वरमध्ये, आहा कटकटा हे ओ कोठे ये मृत्यू लोकीचे उपराटे, ए अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. त्यामुळे उठा वेग करा आणि काय करा शरण जा उदारा पांडुरंगा. उदार असणारा पांडुरंग परमात्म्याला शरण जा. हा संसार दुःखाचा आहे. पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर आनंद मिळेल. पांडुरंगाला शरण गेल्याच्या नंतर सकल दुःखाची निवृत्ती होईल, सकल आनंदाची प्राप्ती होईल. हे सगळं तुकोबाराय यावत जीवाला उपदेशाच्या माध्यमातून सांगू लागले, पण तरीही परमार्थ करण्यासाठी कोणी तयार नाही. सगळे संसारामध्येच रममान होत आहेत. मग तुकोबारायांना कळालं दोन गोष्टी. एक, देहाच्या संबंधाने
फार आसक्त आहेत सर्वजण आणि दुसरी गोष्ट धनाच्या संबंधाने फार आसक्त आहेत. त्यामुळे तुकोबाराय म्हटले यांचं वास्तव देखील कमीत कमी आकाराला तरी आपण सांगून टाकलं पाहिजे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात देहाचं धन देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे धन हे काळाचे धन कुबेराचे देह 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 हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला उपदेश करत असताना गोड उपदेश करतात. तुकोबाराय म्हणतात हा जो देह आहे का नाही कोणाचा आहे लक्षात घ्या. देह काळाचा आहे. हे जे धन आहे का नाही धन कोणाचं आहे लक्षात घ्या. धन कुबेराचं आहे. या दोन गोष्टींच्या आसक्तीमुळेच आपण उदार असणाऱ्या पांडुरंगाला शरण जात नाही आहोत. संसारामध्येच रममान होत आहोत. त्यामुळे या दोन गोष्टीचं वास्तव समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यातलं पहिल्या गोष्टीचं वास्तव तुकोबारायांनी सांगितलं देह काळाचा. आपल्याला हा जो प्राप्त देह आहे का नाही अवटात का मानव देह कोणाचा आहे हा देह काळाचा आहे. महाराज लक्षात घ्या. आपल्याला जरी वाटत असेल हा देह आपला आहे ते फक्त आपला भ्रम आहे. ऐका ती फक्त आपली मिथ्या कल्पना आहे. कारण देह आपला नाहीच तो काळाचा आहे. ना जिवंत देह जाणार सकळ. का कारण आयुष्य खातो काळ सावधान. त्यामुळे सावध राहा दौडीकर. काळ आयुष्य खात आहे. या देहाला समाप्त करण्यासाठी तो टपूनच बसलेला आहे. घडोघडी काळ वाटे याची पाहे. अजून किती आहे अवकाश. माऊली म्हणतात ना लोकपाल नित्य नवे दिग्गजांचे मेळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मोडी. माऊलींनी फार गोड चिंतन केलेलं आहे या काळाच्या संबंधाने. कोणालाच सोडत नाही महाराज हा काळ. बोलूच का 2-3 वाक्य. ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं निश्चित. तुमच्याकडे असतं ना बारसं दौडीकर असतं ना हो म्हणा. ऐका मग बारसं झाल्याच्या नंतर तेरसं ऐका निश्चित आहे. जो पाळण्यात झोपला तो तिरडीवरती निश्चित झोपणार. उपजल्या ज्याचा पिंडा उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजल्या पिंडा उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजल्या पेंडा उपजल्या पेंडा मरण सांगावे उपजल्या पेंडा उपजल्या पेंडा मरण सांगावे मोठे उपजते सवेतीने मरते उपजते सवेतीने मोठे उपजते सवेतीने मरते उपजते सवेतीने लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवण लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवण उपजल्या पिंडा मरण सांगाते. ज्याचा जन्म त्याचा मृत्यू. इथं मला सांगा महाराज असा कोण आहे की त्याचा मृत्यूच होणार नाही. खूप जणांनी प्रयत्न करून बघितले की आपला जो मृत्यू आहे का नाही तो झाला नाही पाहिजे पण सफलता प्राप्त झालीच नाही. खूप जणांनी प्रयत्न केले. ऐका खूप जण
सर्वांचं चरित्र तुमच्या सर्वांच्या समोर आणत नाही, पण एका महात्म्याचं चरित्र आपल्या सर्वांच्या समोर आणतो. त्यांनी प्रयत्न केला होता की आपल्या शिष्याला मृत्यू प्राप्त झाला नाही पाहिजे. ऐकायलात ना तुम्ही दौडीकर, ऐका. प्रयत्न करून बघितला होता. कोणी? व्यास महाराजांनी त्यांच्या दास नावाच्या शिष्यासाठी. व्यासांचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं दास. व्यास माहितीत ना तुम्हाला, नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र. व्यास महाराज म्हणजे ज्यांच्याकडे सर्व प्रकारचं ज्ञान, नवे नवे समग्र त्रैलोक्यामध्ये जे आपल्याला ज्ञान दिसतं का नाही, हे फक्त व्यास महाराजांच्या कृपेमुळेच आपल्याला दिसतं. त्या व्यास महाराजांचा शिष्य होता. काय नाव होतं? दास. लक्ष द्या माझ्याकडे. आणि त्यांची अशी इच्छा होती की आपला जो दास आहे का नाही, आपला दास नावाचा शिष्य मेलाच नाही पाहिजे. आपल्या दास नावाच्या शिष्याला मृत्यू प्राप्त झाला नाही पाहिजे. आणि यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ते म्हणले, माणसाला घेऊन जाण्यासाठी कोण येत असतो? यमदेव. चला यमदेवाकडे जाऊ. ऐका दौडीकर, व्यास महाराज यमदेवाकडे आले. यमदेवालाही आनंद झाला. यमदेवही म्हणू लागले, भाग्योदयेन बहुजन्म समरजितेन सतसंगमम च लभते पुरुषो यदा वय. यम महाराज म्हटले, वा वा व्यास महाराज, अनंत जन्मीचं पुण्यपुंज, त्या पुण्यपुंजाचा परिणाम भाग्याचा उदय झाला. तुमच्यासारखे संत आमच्याकडे आले, बोला काय काम काढलं? व्यास महाराज म्हणले, काय नाही, काय करा, माझा जो दास नावाचा शिष्य आहे का नाही, माझा दास नावाचा शिष्य मेला नाही पाहिजे. हा, त्याचं बारसं झालंय पण त्याचं तेरसं झालं नाही पाहिजे. त्याचा जन्म झालाय पण तो मृत्यूला प्राप्त झाला नाही पाहिजे. मार्ग काढा आणि माझा जो दास नावाचा शिष्य आहे त्याला मरू देऊ नका. यम नावाच्या देवतेनं हात जोडले. ओ व्यास महाराज, आम्ही फक्त सांगितलेलं काम करत असतो. ही सत्ता आमच्याकडे नाही आहे. आम्हाला काळ नावाची देवता आज्ञा देत असते. ऐकायलात काय का? काळ नावाची देवता आज्ञा देत असते आणि काळ नावाच्या देवतेनं आज्ञा दिली की मग आम्ही आमचा पुढे प्रवास सुरू ठेवत असतो. आम्ही सांगितलेलं काम करतो. तुम्ही काय करा, आता काळ नावाच्या देवतेकडे जा. व्यास महाराज म्हणले, काय अडचण आहे? साधारण व्यक्ती नव्हते ना ते. काळ नावाच्या देवतेकडे जाऊ. व्यास महाराजांनी दासाला सोबत घेतलं. काळ नावाच्या देवतेला नमस्कार केला. ओ काळ बाबा, म्हणले बोला. सगळ्यांना खातात म्हणून तुम्ही? हो, काळे खादला हा वगा प्रकार, उत्पत्ती संहार घडामोडी. तुम्ही वाटच बघत असतात म्हणे घडोघडी काळ वाटे याची पाहे. मग आता एक काम करा, काळ महाराज तुम्ही काय करा, माझा जो शिष्य आहे का नाही दास नावाचा, सगळ्यांना तुम्ही खा पण माझ्या दास नावाच्या शिष्याला खाऊ नका. काळ नावाची देवता म्हणले, महाराज तुमचं चांगलं बोलणं आहे, नाही असं नाही, पण अडचण अशी आहे, ही सत्ता माझ्या हातात नाही. मी देखील सांगितलेलं काम तेवढं करत असतो. मग ही सत्ता कोणाच्या हातात आहे? म्हणजे एक काम करा, भवितव्य नावाच्या देवतेकडे तुम्ही जा. लक्षात येत आहे ना? भवितव्य नावाच्या देवतेकडे जा. व्यास महाराज म्हणले, काय अडचण आहे? भवितव्य नावाच्या देवतेकडे जाऊ. व्यास महाराज भवितव्य नावाच्या देवतेकडे आले. त्या भवितव्य नावाच्या देवतेकडे जात असताना त्यांच्या दरवाजामध्ये एक वृक्ष होता. त्या वृक्षाखाली दासाला बसवलं आणि दासाला म्हटले, तुझा मृत्यू 100% मी टाळणार आहे, तुला मरूच देणार नाही. मी जातो त्या भवितव्याकडे आणि काय ते एकदाचा निकाल हातात घेऊन येतो. आले व्यास महाराज, भवितव्य नावाच्या देवतेला नमस्कार केला. महाराज नमस्कार. भवितव्य नावाची देवता म्हणले, बोला, पटकन बोला महाराज, काय काम काढलं? व्यास महाराज म्हणले, काय नाही, माझा जो दास नावाचा शिष्य आहे का नाही तो मेला नाही पाहिजे. भवितव्य नावाची देवता म्हणले, बस एवढंच? वा वा, काहीच अडचण नाही, काही नाही, तुमचा दास नावाचा शिष्य मरणार नाही, काळजीच करू नका. आणि सेवकांना सांगितलं, या दासाची फाईल आणणारे सेवकांना सांगितलं, बरं भवितव्य नावाच्या देवतेनं, ऐका, या दासाची फाईल आणा. व्यासाचा शिष्य दास आपल्याला मरू नाही द्यायचा. व्यासाचा शिष्य दास अमर राहिला पाहिजे. आणा 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 या दासाची फाईल. आणि जशी फाईल भवितव्य नावाच्या देवतेनं हातात घेतली, ऐका ऐका दौडीकर, ती फाईल हातात घेतल्याबरोबर भवितव्य नावाची देवता गंभीर झाले आणि भवितव्य नावाची देवता म्हणू लागले, व्यास महाराज अवघडे प्रकरण. व्यास महाराज म्हणले, अवघड काय प्रकरण? मेला नाही पाहिजे माझा शिष्य, तुम्हाला काय अवघड आहे? यमानं काळानं तुमचं तर नाव सांगितलं, काय अवघड नाही, करा सही, आणि माझा शिष्य अमर राहिला पाहिजे, मेला नाही पाहिजे. भवितव्य नावाचे देवता म्हटले, नाही व्यास बाबा, मला असं करता येणार नाही, अवघड आहे, फार अवघड आहे. व्यास बाबा उठून उभे राहिले. काय झालं? काय अवघड आहे? एवढं तुम्ही माझ्यासाठी करू शकत नाहीत का? तुम्हाला माहिती नाही का मी कोण आहे?
भवितव्य नावाचे देवता म्हटले, बाबा ऐका, तुमचा सगळा अधिकार आम्हाला माहिती आहे, तुम्ही कोण आहात याची कल्पना आहे, पण प्रकरण अवघड आहे. व्यासबाबांनी विचारलं, का अवघड आहे? काय सांगितलं माहिती का? भवितव्य नावाच्या देवतेनं, भवितव्य नावाचे देवता म्हणाले, तुमचा शिष्य जर जिवंत असताना तर मी त्याला मरू दिलं नसतं, पण तुमचा शिष्य जिवंत ठेवण्यासाठी तो जिवंत असायला तर पाहिजे, तो कधीचाच मेलाय. व्यासाला आश्चर्य वाटलं. व्यास महाराज म्हणले, अहो काय बोलायलात तुम्ही? आता माझ्या सोबत होता तो, आताच मी तुमच्याकडे येत असताना तुमच्या दरवाजामध्ये जो वृक्ष आहे का नाही, त्या वृक्षाखाली त्याला बसवलं आणि त्या वृक्षाखाली बसून तुम्हाला बोलण्यासाठी आतमध्ये आलो. काय म्हटले माहिती का भवितव्य नावाची देवता? व्यास महाराज, तीच चूक केली तुम्ही, कारण तुमच्या दासाचं भविष्यच असं लिहिलेलं होतं की भवितव्य नावाच्या देवतेच्या द्वारात जो वृक्ष आहे का नाही, त्या वृक्षाखाली दास मरणार, तो वृक्ष त्याच्या अंगावरती पडणार. तुम्ही दासाला अमर करण्यासाठी घेऊन आमच्याकडे आला नव्हता, तुम्ही दासाला मारण्यासाठी आमच्याकडे घेऊन आला होता. अर्थात हा जो काळ आहे का नाही, हा कोणाला सोडत येथे नाही बुर आले अवतार, येथे नाही बुर आले अवतार, येथे नाही बुर आले अवतार, येथे नाही बुर आले अवतार. येरते पामरा, येरते पामराची भक्ती, येरते पामराची भक्ती, येथे नाही बुर आले अवतार, येथे नाही बुर आले अवतार, आले अवतार, आले अवतार. काय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. येत नाही उरो आले अवतार. आता कशाला बोलायचंय मग दुसरं? इथं अवतारांना सोडलं नाही कोणी, काळानं. त्यामुळे देह हे काळाचे. आणि खरंच आहे महाराज, बघा ना तुम्ही, अवतारांना सोडलं का काळानं सोडलं? रामचंद्रजींना जावं लागलं का नाही? बर, कृष्णचंद्रजींना जावं लागलं का नाही? छत्रपती शिवरायांना जावं लागलं का नाही? धर्मवीर संभाजी महाराजांना जावं लागलं का नाही? अहो काळे महाराज, येत नाही उरो आले अवतार. अवतारांना काळ सोडत नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के बाजी. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के बाजी. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के बाजी. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के बाजी. चमका अजब तड़ाका दे, चाले लड़का दे. चमका अजब तड़ाका दे, चाले लड़का दे. लड़का दे, लड़का दे. काळे महाराज कोणाला सोडलंय त्यानं? 33 कोटी देवता मर गए. हो, कोणालाच सोडत नाही, कोणालाच. अवतार असू द्या, संत असू द्या, देव असू द्या, या मृत्यू लोकामध्ये आले. काळ घालणार म्हणजे घालणारच. ऐका, मी ज्या जिल्ह्यातून येतो का नाही, तो जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यामध्ये एक पाटवदा नावाचा तालुका आहे आणि त्या पाटवदा नावाच्या तालुक्यामध्ये एक सावरगाव नावाचं गाव आहे. त्या सावरगावात अलीकडच्या काळात, फार तर फार एक 60 वर्ष झाली असतील, अलीकडच्या काळात एक संत जन्माला आले होते. त्या संतांचं नाव होतं राष्ट्रसंत भगवान बाबा, ज्यांचा जन्म झाल्याबरोबर गावामध्ये आपोआप दिवे लागले होते. त्या राष्ट्रसंत भगवान बाबांना देखील देह काळाच्या ताब्यामध्ये द्यावा लागला की नाही मला सांगा? 8वा प्रसंग. हो, येत नाही उरो आले अवतार. पुणे या ठिकाणी बाबांवरती उपचार होत आहेत. शरीर आहे महाराज, या शरीराला व्याधी होत असते. शरीर संतांचं असो, शरीर देवाचं असो, अथवा शरीर तुमचं माझं असो, शरीर धारण केलं व्याधी होऊ शकते. तो आध्यात्मिक ताप आहे. भगवान बाबांना व्याधीनं ग्रस्त केले.
शिष्य लोकांनी प्रार्थना केली, बाबा चला पुणे या ठिकाणी तुमच्यावरती उपचार करूयात. बाबा म्हटले, अरे हा देह आहे, एक दिवस काळ खाणारच आहे, त्याला कशाला पुण्याला जायचं आणि कशाला मुंबईला जायचं. शिष्य ऐकले नाही. चला बाबा पुणे या ठिकाणी. आता सध्या देखील तो दवाखाना आहे, त्याला रुबी हॉल म्हटलं जातं. तिथं भगवान बाबांना आणलं. भगवान बाबांवरती उपचार सुरू झाले आणि जसे डॉक्टर लोक दौडीकर ऐका, भगवान बाबावरती उपचार करत होते ना, भगवान बाबा डॉक्टरांना एकच सांगत होते, मला आता आळंदीला जायचं आहे. डॉक्टर म्हणले जा, पण काय करा, अगोदर तुमच्यावरती जे उपचार सुरू आहेत का नाहीत ते उपचार पूर्ण होऊ द्या. उपचार पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही आळंदीला जा. भगवान बाबांनी सांगितलं असं चालायचं नाही, मला आत्ताच आळंदीला जायचंय. माझ्यावरती जर तुम्हाला उपचार करायचे असतील ना, अगोदर मला आळंदीला जाऊन येऊ द्या. तुम्ही जर मला आळंदीला जाऊ दिलं तरच मी माझ्यावरती उपचार करू देईल, नाहीतर मी तुम्हाला उपचार करू देणार नाही. डॉक्टरांकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही. राष्ट्रसंत भगवान बाबा आळंदीला आले. ज्ञानोबारायांच्या समाधीवरती आपला माता ठेवला, इंद्रायणीमध्ये स्नान केलं, संपूर्ण आळंदीला परिक्रमा दिली आणि पुनश्च त्या डॉक्टरकडे रुबी या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आले. ऐका, संतांचा देखील देह काळाच्या ताब्यामध्ये द्यावा लागतो. मला फक्त एवढं सांगायचे. आले आणि आल्याच्या नंतर नाथा नावाचा जो शिष्य होता का नाही, त्या नाथा नावाच्या शिष्याला सांगितलं, नाथा तू ज्ञानेश्वरी वाचण्याचं काम आता सुरू कर. तो नाथा मिसाळ नाथा नावाचा शिष्य ज्ञानेश्वरी वाचू लागला. राष्ट्रसंत भगवान बाबा मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने ज्ञानेश्वरी श्रवण करत होते. मंडळींनो, ज्ञानेश्वरी पूर्ण राष्ट्रसंत भगवान बाबांनी श्रवण केली आणि जसा देह काळाच्या ताब्यात देऊन टाकण्याची वेळ जवळ आली, भगवान बाबांनी त्या नाथाला सांगितलं, नाथा ज्ञानेश्वरी तू आता माझ्याकडे दे. आणि ज्ञानेश्वरी जवळ घेऊन हृदयाला ज्ञानेश्वरी लावली आणि आपल्या श्रीमुखातनं फक्त 3च शब्द भगवान बाबांनी बाहेर टाकले, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा, आणि इहलोकाची यात्रा समाप्त केली. आपला देह काळाच्या ताब्यात ईश्वर विभूती राहिल्यात कीर्ती जगामाजी, राहिल्यात कीर्ती जगामाजी. दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर विभूतींना देखील जावं लागलं. कारण हा देह आहे का नाही, हा देह काळाचा आहे. देह हे काळाचे. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणारच आहे. झोपडीतला असू द्या, बंगल्यातला असू द्या, गाडीतला असू द्या, सायकलवरचा असू द्या, महाडीतला असू द्या, जावं लागणार हे निश्चित. हे इथलं वास्तव आहे महाराज. या मृत्यू लोकातलं एक वाक्य सांगू का तुम्हाला, ऐका. आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत ना, त्या ठिकाणी या अगोदर खूप सारे लोक बसून गेलेत. गावच्या गावं या अगोदर देखील या पृथ्वीवरती वसलेत आणि गावच्या गावं वसल्याच्या नंतर या पृथ्वीवरनं नष्ट झालेत. हडप्पा संस्कृतीचा शोध घेत असताना 7 वेळेस हडप्पा संस्कृतीचा शोध लागला होता. याचा अर्थ ती संस्कृती या पृथ्वीवरती 7 वेळेस बसली आणि 7 वेळेस नष्ट झाली. कारण काळ कोणाला सोडत नसतो. त्यामुळे देह हे काळाचे. आणि त्याचबरोबरीला धन देखील कोणाचे, धन कुबेराचं. धन हे कुबेराचे, देह हे काळाचे. त्यामुळे येथे याची सत्ता काही नाही. म्हणून काय केलं पाहिजे, या संसारामध्ये फार रममान न होता पांडुरंगाचं भजन, चिंतन, मनन, पूजन, श्रवण, कीर्तन, मनन या गोष्टी केल्या पाहिजेत. अर्थात परमार्थ केला पाहिजे. एकदा पुरुष मंडळ दोन्ही हात उंच करायचे आहेत. कारण संसारामध्ये आल्याच्या नंतर जेवढा करता येईल तेवढा परमार्थ करावा. अर्थात भजन, कीर्तन, पूजन करावं. मोठ्या प्रेमाने माझ्या पांडुरंगाचं भजन करायचं आहे. विठोबा हरि जय जय, हरि जय जय, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, जय विठोबा रखुमाई. हरि जय जय जय, हरि जय
दोन्ही हात मस्त टाळी वाजवायची आहे. हा, हा, हो. धन्यवाद. जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करत असताना म्हणतात, देह काळाचा धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. पुढे देखील गोड उपदेश केला. तुम्ही आम्ही परमार्थ करावा यासाठी देता देवविता नेता नेवविता, देणारा तो घेऊन जाणारा तो, देता देवविता नेता नेवविता, हे ते याची सत्ता काय आहे. मग इथं हा आहे तरी नेमका कोण, अभंगाचं शेवटचं क्षण. निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी, निमित्ताचा धनी केला से प्राणी.
खूप खूप धन्यवाद. जगद्गुरु तुकोबारांनी उपदेश केला, हा मानव केवळ निमित्ताचा मालक आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. त्यामुळे इथं जे जे मिळत आहे का नाही, आपण निमित्ताला कारणीभूत आहेत. आपलं प्रारब्ध द्यायले, आपलं संचित द्यायले, संसारिक गोष्टी, धन मान अन्न हे तो प्रारब्धा अधीन. त्यामुळे या गोष्टी प्राप्त करून जर कोणाला वाटत असेल की आम्ही झालो सफल, तुकोबाराय म्हणले नाही, तुका म्हणे म्हणून वाया गेला. आणि वाया न जाण्याची इच्छा असेल, काय करावं, आले या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. महत्वाचा उपदेश फक्त अभंगाच्या पहिल्या चरणातला आहे. बाकी आपण परमार्थ केला पाहिजे यासाठीचे दुसरे 3 चरण आहेत, लक्षात घ्या. कुठं कुठं तर हा अभंग 5 चरणाचा देखील आहे, पण वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज भजनी मालिका त्यामध्ये हा अभंग 4 चरणाचा आहे. असो, गोड असा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी केला की आपण पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे. देणारे ते आहेत, देता देवविता, नेता नेवविता. आपण केवळ निमित्ताचे धनी मालक आहोत. आपली सत्ता इथं कुठल्याही आणि कसल्याही प्रकारची नाही. देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. त्यामुळे आपण जेवढं करता येईल तेवढं भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, असा उपदेश जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये केला. असो, या अभंगावरती विस्ताराने चिंतन करत असताना मला या ठिकाणी आपल्याकडनं जो वेळ प्राप्त होता की नाही, तो वेळ जवळजवळ आता पूर्ण झालेला आहे, किंवा त्याच्याही पुढे आता वेळेनं प्रवास सुरू केलेला असेल. त्यामुळे आता आपला फार वेळ न घेता ही सेवा याच ठिकाणी थांबवायची आहे. पुनश्च एकदा उल्लेख करतो, कैलासवासी हनुमंता लक्ष्मण आव्हाड यांचे प्रथम पुण्यस्मरण व त्याचबरोबर कैलासवासी ठकूबाई हनुमंता आव्हाड यांचे 13वे पुण्यस्मरण, आणि त्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर या ठिकाणी अन्नदानाची सेवा देखील आयोजित करण्यात आलेली आहे. ज्यांनी हा आपल्या आई वडिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला ते श्री नामदेव लक्ष्मण आव्हाड, त्याचबरोबर माधव हनुमंता आव्हाड, त्याचबरोबर कारभारी नामदेवराव आव्हाड, मंदाबाई बद्रीनाथ सानप व समस्त आव्हाड परिवार, आप्तेष्टे परिवार, या परिवारानं हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला. या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना मनापासून धन्यवाद. दोन्ही गायक, दोन्ही तिन्ही चारही गायक मंडळी, गोड असे पखावाज वादक, ते सिस्टीमवाले, शूटिंगवाले, आणि त्याचबरोबर सर्व भजनी मंडळ, आपण दौडीकर ना सर्व, समस्त ग्रामस्थ दौडीकर भजनी मंडळ, आणि विशेष मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्व मायबाप श्रोते मंडळ, आपणा सर्वांना धन्यवाद देतो. उन्हाळा कडक सुरू झालेला आहे, लक्ष द्या माझ्याकडे. हो, पूर्वी फक्त ब्रेन स्ट्रोक वगैरे असे काही प्रकार आपण ऐकून होतो, पण आता हीट स्ट्रोक म्हणजे त्या उष्णतेनं देखील स्ट्रोक यायला लागला आहे, अशी भयानक अवस्था आहे. अशा कडक उन्हाळ्यामध्ये देखील आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. 2 तास मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमानं कीर्तन श्रवण केलं, यासाठी आपणा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणिपात करतो आणि याच ठिकाणी थांबतो. एखादी चूक बोल झाली असेल क्षमा असावी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय जय. बोली रे देवा कोणी
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारेला अधिकार मी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम